सगळ्याचे श्रीराम सावध असून उपजना श्रवण असून ऐकना ज्ञान असून इकडे ना सारा जार विचार श्रीराम सुटला तरी तो सवेची आळस आला आळसा याती प्राणी आला उसंतची नाही श्रीराम आळशी गणना सर्व आळशी नवीन निरूपण आळशी प्रमाणाची पुन्हा मळीन झाली श्रीराम आळशी गेली धारणावरती आळशी मळीन झाली वरती आळशी विवेकाची गती मंद झाली श्रीराम दूषितपणा सवी आळस आळशी निद्रावसे निद्रावसे जीवन नाश अविद्या श्रीराम तिन्ही लक्षण जे ते विवेक कायचं असेल ते अज्ञान असे अपरते सुखाचे नाही श्री श्रीराम निजून उन्नतात दूषित कदा नाही सावचित तेथे कैसे आत्महित निरूपण ही श्रीराम किती दिवसा होती मुक्ती सजना चिरला ते पुन्हा हरे सावध अनन्य असे तत्काळ मोक्ष लाभे श्रीराम प्रज्ञा अर्थ नकळे विश्वासीन वस्तू नाकळे प्रज्ञा विश्वासेकडे देहाभिमान श्रीराम सावध साक्षी विशेष प्रज्ञावंती आणि विश्वास तया साधने सायास करण्याची नवगे श्रीराम बरी ते साधन मोडू नये निरूपणाचा उपाय निरूपण लागे सोये सर्वत्रासी श्रीराम ऐसे निरूपण प्रांजळ पुढे बोलिले असे सकळ श्रोती होऊन निश्चळ अवधान द्यावे श्रीराम श्रीदास मोदे गुरु शिष्य संवादे दुष्टित निरूपण नाम समास संवाद श्रीराम दशक 8वा समास 7वा मोक्ष लक्षण निरूपण नाम मागा श्रोत्याचा पक्ष किता दिवसा होतो मोक्ष तेथे कथा श्रोते दक्ष होनी ऐका श्रीराम श्री पंत म्हणजे बांधला आणि मोक्ष म्हणजे मोकळा झाला तो सत्संगे कैसा लादला तेही ऐका श्रीराम मी जीव ऐसा संकल्प दुर्ग धरिला गेला कल्पनेने प्राणी झाला अल्पने बुद्धीना श्रीराम पापाचे फळते दुःख आणि पुण्याचे फळते सुख पुण्य आवश्यक भोगणे लागे श्रीराम दयाचा बांधला जीवपणे बद्ध झाला जैसा सोय बांधून कोसला मृत्यू पावे श्रीराम आता काही दान करू पुढल्या जन्म साधारो तेने सुखरूप संसारो होईल माझा श्रीराम म्हणून दिले वस्त्र जुने आणि एक ताम्र नाणे म्हणे आता कोटी गुणे पावेन पुढे श्रीराम दान केला अतिदास तुकडा घातला म्हणे माझा ठीक झाला कोटी डोंगऱ्याचा श्रीराम आता मी जे देईन ते पुढील जन्मी पावीन ऐसे कल्पितो अज्ञानबद्ध नामा श्रीराम गर्भवास नरदे घडे ऐसे सर्वतान घडे अकस्मात भोगणे पुढे पुन्हा नीच येऊनी श्रीराम पाप पुण्य समताकडे तरीच नरदे जोडे एरवी हा जन्म नगडे हे व्यास वचन भगवती भागवती श्रीराम श्लोक नृदे माध्यम सुलभम सुदुर्लभम प्लवम सुकल्पम गुरुकर्णधारम मायानुकलेन नमस्तुरेतं पुमानुभवाब्दिं
नरेश आत्महा नरदेह दुर्लभ अल्प संकल्पाचा लाभ गुरु कर्णाधारी स्वयंभ सुख पाववी श्रीराम प्राणी अशी जन्म मृत्यू लक्ष 84 तितक्या आत्म्यांना त्याशी म्हणून आत्महत्यारा श्रीराम रे समर्कट स्वान सुंदर असो सुभाई साखर काक कुरुंड जम्बुक मार्जर सरळ वेणुक मक्षिका श्रीराम हा नरदेह पडता तोची पावी जे मागुता ऐसा विश्वास धरिता लाज नाही श्रीराम ऐसे मूर्ख अज्ञान जन केले संकल्पे बंधन शत्रू आपणास आपण होऊन ठेला श्रीराम आठ श्लोक आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मयोरुपुरात्मनः ऐसे संकल्पाचे बंधन संगे तुटे जाण ऐका तयाचे लक्षण सांगिलेल श्रीराम हे अवस्था अभिमान स्थानी भोग मात्रा गुण शक्ती आदी करून लक्षण चौपटी तत्वाचे श्रीराम नानामते नाना भेद भेदे वाढते वाद परितो ऐकी त्याचा संवाद साधू जाणती श्रीराम लक्षण पंचभूती कारण आत्मा ओळखावा ते अंती नासून जाय त्यास आत्मा म्हणू नये नाना तत्वाचा समुदाय देहामध्ये आला श्रीराम एका सूक्ष्माची शुद्धी भिन्न अंतःकरण मन बुद्धी नाना तत्वाचे उपाधी वेगळा आत्मा श्रीराम चारी पिंडी चारी ब्रह्मांडे ऐशी अष्टदेहाची प्रौढी प्रकृती पुरुषाची वाडी दश देह बोली जय श्रीराम ऐसे तत्वाचे लक्षण आत्मसाक्षी विलक्षण कार्य करता कारण दृश्यताचे श्रीराम जीव शिव पिंड ब्रह्मांड माया वेदेचे बंड हे सांगता शिवदंड परी आत्मा तो वेगळा श्रीराम आत्मेचारी त्याचे लक्षण उधारी हे जाणून अभ्यंतरी सद्गुण धामे श्रीराम एक जीवात्मा दुसरा शिवात्मा तिसरा परमात्मा जो ईश्वरात्मा चौथा निर्मळ ऐशी चारी आत्मे श्रीराम एक उंच नीच भासती परिचारी एकची असती विषयी दृष्टांत संमती सावधायका श्रीराम घटाकाश पटाकाश महादाकाश चिदाकाश अवघे मिळून आकाश एकची असे श्रीराम कैसे जीवात्मा आणि शिवात्मा परमात्मा आणि निर्मात्मा अवघा मिळून आत्मा एकची असे श्रीराम गती व्यापक जे आकाश तयानाव घटाकाश पिंड व्यापक ब्रह्मांश त्यास जीवात्मा बोली जे श्रीराम मठ व्यापक जे आकाश तयानाव घटकाश कैसे ब्रह्मांडी जो ब्रह्मांश त्यास शिवात्मा बोली जे मठा बाहेरील आकाश तयानाव मध आकाश ब्रह्मांड बाहेरील ब्रह्मांश त्यास परमात्मा बोली जे श्रीराम उपाधी वेगळे आकाश तयानाव चिदाकाश कैसे निर्मात्मा परदेश तो उपाधी वेगळा श्रीराम उपाधी योगे वाटे भिन्न परिते आकाशा भिन्न तैसा आत्मा स्वानंद घन एकची असे श्रीराम समावे अंतरी सूक्ष्मात्मा निरंतरी त्याची वर्णनाय थोरी शेष समर्थन ऐसे आत्म्याचे लक्षण जाणता नाही जो पण उपाधी शोधिता भिन्न मुळीच आहे श्रीराम जीवपणे कधीसी अहंकारे जन्म सोसी वेटे पाहता प्राणी असे जन्म कैसा श्रीराम जन्म मृत्यापासून सुटला या नाव जाणे जे मोक्ष झाला तत्वे शोधिता पावला तत्वता वस्तू श्रीराम वस्तू ते आपण हे महावाक्याचे लक्षण साधू करीती निरूपण आपुले मुखे श्रीराम जे क्षणी अनुग्रह केला ते क्षणी मोक्ष झाला बंद काही आत्म्याला बोलोची नाही श्रीराम आशंका फिटली सर्व वृत्ती मावळली सत्संगी तत्काळ झाली मोक्ष पदवी श्रीराम स्वप्नामध्ये जो बांधला तो जागृतीने मुक्त केला ज्ञान विवेके प्राणियाला मोक्ष प्राप्ती श्रीराम आज्ञान निशीची अंती संकल्प दुखे नासती तेने गुणे होय प्राप्ती तत्काळ मोक्षाची थोडा वेळ सोबत बंधन ज्ञानिक साधन तयास प्रयत्न जागृतीनं बोलोची नाही श्रीराम ऐसा संकल्पे बांधला जीव त्या सानिक नाही उपाव विवेक पाहता वाव बंधन होय
विवेक पाहिल्या विना जो जो उपाय तो तो शिनो विवेक पाहता आपण आत्माचा असे श्रीराम आत्म्याचा ठाई काही बद्ध मोक्ष दोन्ही नाही जन्म मृत्यू सर्व ही आत्मतत्वे नगरे श्रीराम इति श्री राजपद गुरु शिष्यमध्ये मुख्य लक्षण नाम समास सात्वा श्रीराम दशक आठवा समास आठवा आत्मदर्शन निरूपण नामो श्रीराम समर्थ मागा झाले निरूपण परमात्मा तो तोची जाणताय परमात्म्याचे लक्षण ते ऐसे असे श्रीराम जन्म नाही मृत्यू नाही येणे नाही जाणे नाही बद्ध मोक्ष दोन्ही नाही परमयाती श्रीराम परमात्मा निरूपण निराकार परमात्मा आनंद अपर परमात्मा निरंतर जैसा तैसा श्रीराम परमात्मा सर्वच व्यापक परमात्मा अनेक परमात्माच्या विवेक करते आहे ऐसे श्रीराम परमात्म्याची स्थिती बोलतात ते वेद शुद्धी परमात्मा पाहिजे भक्ती येत संशय नाही श्रीराम जय भक्तीचे लक्षण भक्ती नवविध भजन नवविध भजने पावन बहुभक्त भक्ती धन्यवादामध्ये सारे आत्मनिवेदन तोरण तयाचा करावे त्यावर स्वानुभवे श्रीराम आपल्या स्वानुभवे आपणास निवेदावे आत्मनिवेदन चालवे असे असते मग पूजेचा अंती देवास मस्तक वाती तैसी आहे निकट भक्ती आत्मनिवेदनाची श्रीराम आपणास निवेदती ऐसी भक्त थोडी असती तयास परमात्मा मुक्ती तत्काळ देतो आपणास कसे निवडावे कुठे जाऊन पडावे किंवा मस्तक तोडावे देवा पुढे श्रीराम ऐसे ऐकुनी बोलणे वक्तावधी सवर्णपणे श्रोता सावध होणे एकाग्र चित्ते श्रीराम आत्मनिवेदनाचे लक्षण आधी पाहावे मी कोण मग परमात्मा निर्गुण तो ओळखावा श्रीराम देव भक्ताची शोधना करिता होत आत्मनिवेदन देव आहे पुरातन भक्त पावे श्रीराम देवास ओळखतो जाता तेथे झाली तद्रुपता देव भक्त विविधता मुळीच नाही श्रीराम देवत्व नाही म्हणून भक्त बद्ध नाही म्हणून मुक्त आयुक्त नाही बोलणे युक्त शास्त्रधारे देव भक्ताचे पाहता मुळ होय भेदाचे निर्मूळ एक परमात्मा सकळ दृश्या वेगळा श्रीराम तयासी होता मिळणे होई नावे तुझेपणे देव भक्त कडसणी निसंडेला आत्मनिवेदनाचे अंती जे का घडले अभेद भक्ती तये नाव सविनी मुक्ती सत्य जाणावी श्रीराम जो सदा शरण गेला दैत्य निरूपणे बोधला मग जरी वेगळा केला तरी होणार नाही श्रीराम नदी मिळाली सागरीची निवडावी कोणी परी लोह सोने होता माघारी काळी नाही श्रीराम तैसा भगवंती मिळाला तो नवेची वेगळा केला देव भक्त आपण झाला विभक्त नव्हे देव श्रीराम भक्त दोन्ही एकाची अशी कळला एक साधून मुखे नाही का तोचे जाणावा श्रीराम आता सोयी बोलणे देव पहा भक्तपणे केले त्याच्या ऐश्वर्यवाने तत्काळ अंगी श्रीराम देहचे होणे राहीजे तेने देव दुःख साळीजे देहातीत हो पाहिजे परब्रह्म ते श्रीराम देहातील कैसे होणे कैसे प्रकृत होणे ऐश्वर्याची लक्षणे कोण सांगिजे श्रीराम ऐसे श्रोता आक्षेपिले याचे उत्तर काय बोलिले त्याचे आता निरूपिले साधाय का देहातील श्रीराम वस्तू आहे ते तो प्रब्रह्म पाहिजे देहा संघ हानस आहे तुझं वे देहासी श्रीराम ज्याचे बुद्धी होय ऐसी वेद वर्णिती त्यासी शोधिता शास्त्रांची लपडे ठाई ऐश्वर्य श्रीराम ऐसी तत्वता माने देह बुद्धी सोडिता देहमी ऐसी भाविता अधोगती श्रीराम या कारणे साधू वचन मानणे अप्रमाण मिथ्या मानिका दूषण लागू पावे साधू अत्यंत कैसे काही धरावे विश्वासे एक वेळ स्वामी ऐसे मद निरोपावी श्रीराम सुगमात्मा स्वानंद घन अजन्म तो तुझी जाण त्याची साधूचे वचन सुरडून धरावे महावाक्याच्या अंतर तुची ब्रह्म निरंतर ऐशी वचनाचा विसर पडोची नाही श्रीराम यासी होईल अनंत मग पावे अनंत ऐसे बोलिने विभ्रांत मानुची नाही एक वृकायशी म्हणते माया नसेल कल्पंती मग आम्हाला ब्रह्मप्राप्ती एरवी नाही श्रीराम मायेसे होईल कल्पांत आत्मायासी होईल अंत तेव्हा पावे निवांत परब्रह्म मी हे श्रीराम बोलणे अप्रमाण ऐसे नवे समाधान समाधानाचे लक्षण वेगळेचे असे श्रीराम सैन्य अवघेची मरावे मग राज्यपद प्राप्त व्हावे सैन्य असतांचे राज्य करावे हे कळेना श्रीराम माया असूनीचे नाही दे असताचे वेदे ऐसे समाधान काही ओळखावे श्रीराम राज्यपद हातासी आले मग परिवारी काय झाले परिवारात एका राज्य केले हे तो प्राप्त झाले कळेना आत्मन पैसे दृश्य दे मान दृष्टी प्रदान समाधान जाणार नाही श्रीराम माझेमुळे सर्व कार्य देत आले थोर कळतात तिचा विचार मग मरणे काय कैसे श्रीराम माया भयानक विचार पाता माई गमगत येचा दाग कासया धरावा श्रीराम एकदा सुप्त भयानक सुप्ती मध्ये बरोबर जागृती आली आहे सशंक कासया भावी श्रीराम तथापि परिस्थितीचे आपण कसे कासे ते काहीसे निमित्त वासे श्रीराम अंतिमते तेची गती ऐशी सर्वत्र बोलते ती तुझा अंती तुझी प्राप्ती सहजेची आली श्रीराम तयसी ऐशी आहे मती तयस ज्ञानी आत्मगती गती आणि अवगती वेगळाची तो श्रीराम जोपनाची पिटली भ्रांती वस्तू आली आत्मप्रती प्राणी पावला उत्तम गती सद्गुरु बोले श्रीराम
तेणे निजनाचे प्राणी भेदी जाना निर्मनी सैज मुक्तिदान धनी होनी वैसला शरीरा दृश्य पदार्थ ओसरता अवघात्मची तत्वता निहोनी विचारी पाहता दृश्यमुळे चलाई श्रीराम नित्यामिते तो पाहिले नित्यपद अनुभव आले श्रुती पाहिजे ऐकले या नाव मोक्ष श्रीराम सद्गुणाचे घरी तोची मोक्ष साधिकारी श्रवण मनन केल्याचे करी आठवणे श्रीराम जेथे अटके दोन्ही पक्ष तेथे लक्षण अलक्ष या नाव जाणे जे मोक्षे निमस्त आत्मा श्रीराम जेथे ध्यान धारणा सरे कल्पना निमित्त करी मुरे कल्पना ज्ञान मात्र मुरे सूक्ष्म ब्रह्म आटले लपिये बंधन सुटले अजन्म मुक्त केले जन्म दुःखापासून श्रीराम निसर्गाची संगव्याधी निदेवाची निरभूती विवेके कोटी उपाधी प्रपंचाची अतुझ्या तुझे एकनाचे दिला एकांत अनंताचा दिला अनंत अंत अनंताचा श्रीराम जागृती सुचे विवेक चढ्याचे सावध केले निजोगा सर्वबुद्धीने आत्मज्ञान अमृतास केले अमर मोक्षास मुक्तीचे घर संयोगास निरंतर योग केला श्रीराम निर्गुणास निर्गुण केले सार्थकाची सार्थक झाले बहुता दिवसा भेटले आपणच आपण वेदाचा पडदा तुटली वेदा पंचभूतकाची बाधा निरसोनी गेली श्रीराम सारे साधनाचे फळ निश्चय केले निश्चय निर्गुणाचा केला मेळ विनट बळे होते सतीनं चुकले ज्याचे त्यास प्राप्त झाले आपण देखना भेटले जन्म दुःख श्रीराम दृष्ट सोने जागावला ब्रह्मांडीची अति पावला आपणची आपण सापडला जागेपणे श्रीराम ऐसे जयाचे झाले ज्ञान तया पुरुषाचे लक्षण पुढील समासे निरूपण बोलिले आसे श्रीराम दशक 8वा समास 9वा सिद्ध लक्षण नाम अंतरी गेलिया अमृत बाया काय लकलकित अंतरस्थिती बाणता संत लक्षण कैसी श्रीराम ऐकासिताचे लक्षण सिद्ध म्हणजे स्वरूपदान तेथे पाहता वेगळेपण मुळीच नाही श्रीराम स्वरूप होण राहीचे त्या नाम सिद्ध बोलीचे सिद्ध स्वरूपाची साचे सिद्धपण वेद शास्त्री जे प्रसिद्ध स्वस्वरूप स्वतः सिद्ध काय सिद्ध बोलीचे सिद्ध अन्यथा नगरे श्रीराम तथापि बोलो काही एक साधका सकाळ विवेक सिद्ध लक्षणाची कौतुक ते असे श्रीराम स्वरूप झाली पुढे काय काय देवतरी जैसे स्वप्नाची निधी आली स्वप्न रचना श्रीराम तथापि सिद्धांची लक्षण काही करून निरूपण जेणे पानांतर पुन्हा परमार्थाची श्रीराम सदा स्वरूप पान संधान लक्षण जने या सोना ज्ञान वेगळा श्रीराम स्वरूपी दृष्टी पडता तुटून गेली संसार चित्ता पुढे लागले ममता निरूपणाची श्रीराम हे साधनाचे लक्षण परिचितांगी असे जाण सिद्ध लक्षण साधे बोलो तुम्ही श्रीराम बाह्य साधकांचे परी आणि स्वरूप काळांतरी सिद्ध लक्षण तेचे तुळी जाणीचे असे श्रीराम सचेत समाधान अंतर्बाह्य समाधान चले नाहीसे श्रीराम अचल झाली अंतरस्थिती तेने चलनास कैशी गती स्वरूप लागली वृत्ती स्वरूपची झाली श्रीराम मग तो चळंतराचळ चंचल बळे निश्चळ निश्चळ असून चंचल देह त्यागा श्रीराम स्वरूपी स्वरूपी झाला पुरोहिते राहिला अथवा उठवली पाला तरी तळेना श्रीराम येथे कारण अंतरस्थिती अंतरीच पाहिजे निवृत्ती अंतर लागले भगवंती तोची साधू श्रीराम असावे पर्यंतर स्वरूपी लागावे लक्षणे दिसती स्वभावे साधू अंगी श्रीराम राजी वैसता आवळीला अंगी बाणे राजकळा स्वरूपी लागला जिवाळा लक्षणे बाणती श्रीराम एरवी अभ्यास करिता हाताला चढती सर्वता स्वरूपी रावे तत्वता स्वरूप होणे श्रीराम अभ्यासाचा घुमट म्हणे निर्गुणी सत्संगाने निरूपणी स्थिती पाहणे श्रीराम ऐसी लक्षणे बळवी स्वरूपाने अभ्यासावे वृत्ती रावे निर्गुणी सत्संग आता सुरे बोलणे एक साधूची लक्षणे जेणे समाधान पाणे सदकांगी श्रीराम स्वरूपी भरता कल्पना तेथे कैसे उरेल कामना म्हणून या साधूचे हॅलो या कारणे वाद तुटून गेला श्रीराम बोला. स्वरूपी निर्विकार सर्व वाचक मंडळी बोला, जोरात बोला. आपला आपण बसरा
शराबासी किसी साधू सिनाई श्रीराम शाबाश. साधू स्वरूप स्वयंभर तेथे कसे असेल गंमत जेथे वेदाचा आरंभ झाला